की आपला 3 महिने झाले भोगत होते. मला असं वाटायचं फक्त दवाखाना आहे. आज कोणता दवाखाना करू, उद्या कोणता दवाखाना करू. येशू माहित असून सुद्धा मला या ठिकाणी मोडून देत नव्हतं. अशा अडखळण माझ्या घरच्यांनीच माझ्यावर टाकले होते. पण माझ्या येशूने मला मोडून नाही दिला. माझ्या लेकराला पण कालपर्यंत हा मरण का काय असे यातना भोगत होतो. पण माझ्या येशूने मला कधी सोडलं नाही. माझ्या लेकराला पण नाही सोडलं. माझ्या लेकराची सुशी बंद केली होती. मला फार येणं केलं होतं. मी एवढे केस रोज थोडे थोडे कापायचे. माझ्या लेकराला सर्दी नाही. पण सर्दी फक्त लावली होती, त्याला सर्दीच नव्हती. खोकला पण लावला होता. इथपर्यंत केस कापले. नंतर मला असं फिरायचं की आता मी लेकर घेऊन जाणार. पैसा संपला. सगळं सगळं गाड टाकलं. आता 2 लेकर उचलायचे. जगलं तर जगलं, मेलं तर मेलं नाही. रस्त्यावर टाकून द्यायचं, निघून जायचं पोरीला घेऊन. फोन बिन सगळे हे विचार नुसते वेडे विचार माझ्या डोक्यात यायचे. त्याच्यानंतर मला माझ्या फ्रेंडनी पास्टरांचा नंबर दिला. मी माझ्या बहिणींना तो दिला नंबर. त्याच्यानंतर असं घडलं की इथपर्यंत आम्हाला येऊनच देत नव्हतं. चर्च पण कुठलाच सेवक घरापर्यंत पण सेवक येऊन देतो. मग मी पास्टरांचा पण विषय दिला. आता नाही जायचं कुठं. आता जो रस्ता दिसत तिकडे जायचं फक्त लेकराला. त्याच्यानंतर अचानक पास्टरांचा फोन आला की नाही तुम्ही येणार होती. अक्षरशः 10 अशुद्ध आत्मे माझ्यातून परमेश्वराने काढली. आणि माझ्या लेकराला कुठलेच नव्हते, फक्त करणारे घरचेच होते. परमेश्वराशिवाय नातेवाईकच नाही या जगामध्ये. एवढं देवाच्या नावाला धन्यवाद की आज मला नवीन जीवनदान भेटलं. मी देव माझ्या जीवनात कधीच विसरू शकत नाही. एक वेळेस मी लेकराला विसरत पण माझ्या देवाला विसरणार. आमेन. हालेलुया. खरोखर देवा महान आहे. देवाचं वचन सांगतं आपल्या तहान्या बाळाचा आपल्या आईला विसर पडेल काय? कदाचित पडेल पण ते म्हणतो मी तुला कधी विसरणार. 366 वेळा 366 वेळा बायबल सांगतं की मी तुला विसरणार नाही. तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या बहिणीच्या जीवनामध्ये खूप क्रिटिकल समस्या होत्या, खूप बंधनं होते. प्रेज द लॉर्ड. पण एकच गोष्ट सांगेल, आपलं युद्ध हाडामासा सोबत नाही, आपलं युद्ध आत्म्यासोबत आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या येशूच्या नावामध्ये लढतो, या भट्टीवरती येशूच्या नावात आपण विजय प्राप्त. आमेन. हालेलुया. तुम्हाला आशीर्वादित करो. आणि खरोखर देवाने तुमच्या जीवनामध्ये अलौकिक कार्य केलं. सगळ्या देवाला हालेलुया.